To you, happy birthday dear hubby. इसकडे ना मला सरप्राईज दिला असा की मी राजपाट मेलमध्ये आलो आहे आणि आज मला ना खरंच नाईस फील झालं आणि एवढं बरं फील ना असं मी राजा राजा आणि राणी सारखा रूम भेटला आहे. एवढं भारी सरप्राईज. Pillows, extra pillows if you would like. We have dryer and that in one of these cabinets. What this one? This one? Okay. Here's your dryer. Towels. गाईज इतके घेऊन आले फर्स्ट हायवेवर आणि आज हायवेवर कधी खाली आहे पण गाडी जसा प्रवासची म्हणून कारण गाडी मी भारी सरप्राईज दिली असते पोलीस चौकीमध्ये आलो. आपली गाडी आली बघा. तुम्हाला विंटेज कार बोल कशी विचारते बघा इसकी आमची डायरेक्ट दाखवतो. काय भाऊ एक साईडने का कपडा असा आहे फाटला. सो गाईज मॅडम मला बड्डेचा इसकी माझा सरप्राईज देते आणि मलाच ना माहिती कुठे घेऊन चालली काय बोली तुम्ही आवरा सकाळी आपण जाऊया. काल फक्त बोलली का सकाळी लवकर उठायचं आणि जायचं आहे. तू 2-4 हो नेहमी आपण कसं माहिती असं सगळं कुठे बुकिंग केलं काय पण ह्यावेळेस तुम्हाला माहितीच नाही कुठे बुकिंग केलंय. काय केलंय थोडंसं काम पण आहे आमचं पनवेल साईडला आणि ना आमचा प्लॅन होता ॲक्च्युली महाबळेश्वरला जायचं. त्याच्या आधी प्लॅन होता फार्म हाऊसला जायचं फॅमिलीसोबत. तो कॅन्सल झाला. महाबळेश्वर कॅन्सल झाला कारण आम्हाला 15-20 दिवसांनी बाहेर जायचं आहे. सो त्याच्यामुळे जरा टाईम नाही आहे म्हणून बोले आपण जवळच्या जवळच बड्डे सेलिब्रेट करून येऊ यावेळेस. म्हणजे आज 13 तारीख 13ला जाणार आम्ही 14ला रिटर्न येणार म्हणजे आज 14ला ब्लॉग येणार तुमच्यासाठी पुन्हा लगेच. तर लेट्स गो कंटिन्यू राहा. सरप्राईज ब्लॉग फॉलो सबस्क्राईब करा गाईज. 1.5 लाख झाले. काहीच सबस्क्राईब नाही आहे समजू शकतो आम्ही आमचे ब्लॉग्स कमी येतात बट कंटिन्यू ब्लॉग्स येणार आहेत आणि नेक्स्ट मंथमध्ये तर विचारतो एवढे धमाके ब्लॉग येणार आहेत ना. सो सबस्क्राईब करून ठेवा आणि आजच्या ब्लॉगमध्ये हॅपी बर्थडे करायला विसरू नका. कोणाचा बर्थडे माझा. थँक्यू. तुमच्यापेक्षा असं मीच कपडे घेतलेत का. तर ना माझे केस खूप ओली आहेत आणि आता रात्रीचा टाईम आहे तर ड्राय करण्यासाठी क्विक ड्रायसाठी मी हे मागवलेलं अगारचं हेअर ड्रायर. खूप सिम्पल आणि याचे यूज आहे. सो मी तुम्हाला दाखवते. तर यासोबत तुम्हाला एक्स्ट्रा नोझल मिळते आणि याचे मेन युनिट आहे. सो हे इझी फोल्डेबल आहे. सो तुम्ही इझी फोल्ड करून तुम्ही ना कुठेही तुमच्या पर्समध्ये वगैरे हे मॅनेज करून कुठेही नेऊ शकतात आणि एक्स्ट्रा लॉंग कॉर्ड आहे ही आणि इथे बघू शकतात इथे हुक आहे जे तुम्ही हँगिंग पण करू शकतात. पटकन असं खाली ठेवण्यापेक्षा फक्त तुम्हाला असं हँगिंग करून ठेवू शकता. तर यासोबत तुम्हाला 2 वर्षाची वॉरंटी कार्ड मिळते. करते. सो याच्यामध्ये 3 स्पीड आहेत 3 हिट आणि 3 स्पीड सेटिंग आहेत. सो आता मी बटन ऑन करते. याला प्रीमियम असे 1400 वॅट पॉवर आहे. यामध्ये 2 सेटिंग्स आहेत हीटचे. याच्यामध्ये कूल शॉट मोड आहे जो फ्लेक्झिबल स्टायलिंग कंट्रोल करते. या ड्रायरमध्ये हनीकोम एअर इनलेट आहे. कोणत्याही हेअर टाईपसाठी हे युजेबल आहे म्हणजे हेअर कर्ली असू द्या किंवा फ्रीझी असू द्या कोणत्याही हेअर टाईपसाठी यूज होतो. हे ना एकदम लाईट वेट कॉम्पॅक्ट आणि स्टायलिश आहे आणि ना याच्यामध्ये फोल्डेबल हँडल दिल्यामुळे ना हे ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. सो तुम्ही कुठेही इझिली ट्रॅव्हल करू शकता. यांचे केस पण खूप बोलत आहेत ते पण ट्राय करायला घेतले. मेन्स वुमन्स दोन्ही हे यूज करू शकतात. खूप युजेबल आहे. आणि फीचर्स काय माहिती आहे का जेव्हा मशीन पूर्ण गरम होते ना तेव्हा हे जे बटन आहे ना कूल शॉट बटन ह्याच्यामध्ये बटन प्रेस करून पूर्ण मशीन थंड होऊन जाईल. सो चटका वगैरे लागायची पण भीती नाही. तर खूप भारी मशीन आहे. एकदम क्विक ड्राय होतात केस. सो अगरचं हे मशीन ऑर्डर करण्यासाठी हे ड्रायर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल. तिकडे जाऊन तुम्ही परचेस करू शकता. हायवेवर आणि आज हायवेवर कधी खाली आहे पण गाडी जसा प्रवासची म्हणून कारण गाडी में कुछ खाना सुनेगा. अभी हम पहुंचे होटल पे. सर्वाईचं हॉटेलमध्ये सगळं जेवण आहे ब्रेकफास्ट आहे नाश्ता सगळं आहे. तरी भूक लागली होतं. चिडचिड आहे माझी व्हिडिओ नाही टाकणार थोडी चिडचिड नका करू. हा तुमच्या फोनमध्ये एकदम काय वापरायचं. गाईज इतके घेऊन आले मला नो सरप्राईज आहे. गाईज किती भारी बघा ना एंट्री केली. वाव होतं का काय काय लग्न पडतो इथे. माझं लग्न करायला आणलं का इकडे तुम्ही खरं माझ्याकडनं घेऊन जा ना मग. एवढं मोठं सरप्राईज आहे मला. आता मी घरी नाहीये पण उद्या भेटेल तुम्हाला. कुठे हो आहेत ना माझ्याकडे.
कसं वाटतं तुम्हाला? मागे बघा घर तुमचं, इथे आणलंय मी तुम्हाला. घ्यायला मागे बघा ना, तुम्हाला इथे आणलंय. किती भारी सरप्राईज दिलेस की मला. पोलीस चौकीमध्ये आलं. तर आपली गाडी आली बघा. तुम्हाला विंटेज कार बोलवली. एक्चुअली हमारा स्टैंड है, वो भी भूल गए हम लोग सुबह, नहीं तो उसमें अच्छा था. This is your room. Here's your bathroom. गाइस एवढा भारी रूम आहे ना, राजपाट इस बाथरूम. I think here you should find everything. Like, I mean, anything you would like. Pillows, extra pillows if you would like. We have dryer and that in one of these cabinets. What this one? This one? Okay. Here's your dryer. Towels. And if you need anything extra, let me know. This is the pool. This is plunge pool, but then over here we only get cold water. We do not have hot water. Yeah, it's just cold. And here everything. If you need anything extra, let me know. Yeah, come, I'll show you the view of the outside. Sure you will like it. Thank you. Thank you. So this is yes. That's the pool. That's the Taj. That's our restaurant where you can have your breakfast, lunch. Well, our manager would be contacting you on the WhatsApp, giving you with the menu, everything. You can just, respond on that and we'll make it. इसकेने ना मला सरप्राईज दिला. असं वाटतं मी राजपाट महलमध्ये आलो आहे. आणि आज मला ना खरंच नाईस फील झालं आणि एवढं बरं फील ना, असं वाटलं मी राजा आहे. म्हणून मी तुम्हाला दाखवतो. राजा आणि राणी सारखा रूम भेटलाय. एवढं भारी सरप्राईज दिलाय. मला माहितीच नव्हतं, शपथ नव्हतं माहिती काहीच. म्हणलं खुश झालं. असा रूम आहे ना म्हणजे. आणि मला वाटत होतं मी इंडियामध्ये, मला वाटलं बाहेर असे आणि ते सर्व इंग्लिश आणि त्यांच्या अलग अलग लँग्वेजमध्ये बोलत होते. दुबईला पण असं रूम नाही भेटणार तुम्हाला. इट्स बेस्ट आहे. कधी लाईफमध्ये येऊन बघा तुम्ही. लय खतरनाक आहे. बाथरूममध्ये किती बाथरूम बाथरूम म्हणजे एक रूमच आहे. पूलमध्ये जा तुम्ही. थंड बाथरूम थोडा मोठा आहे ना हा बाथरूम आहे. हा माझ्या फोनमध्ये गाडी. तर नाही सर्व ब्रश पासून कोलगेट साबण सर्व आणि इथे बघा ग्लासेस आणि बाथरूम आहे. इथे बघा चीज करू शकतो. आणि हे कप आणि जिथे एवढे पण होते जे पण हे वापरले ना, सगळं मार्बल थीम वापरले. स्विमिंग पूल. हे बघ स्विमिंग पूल पण रूम मध्ये सिक्रेट स्पेशल बोलली ना तुम्हाला लवकर चला. स्पेशल आहे काहीतरी. म्हणजे खूप स्पेशल. म्हणजे ह्या गोष्टी ना व्हिडिओमध्ये नाही समजत जेवढे समोर समजतात. फील. आणि मी फाउंडेशन म्हणून आणले, मला इथे ऍड करायचं आहे फाउंडेशन. कसं वाटतंय बाबू तुम्हाला? म्हणजे ते काय मुलांचं स्वप्न असतं की बायकोला ताजमहल दाखवायचं, पण मी आज माझ्या नवऱ्याला ताजमहल दाखवणार आहे गॅलरीवर. आणि मध्ये अजून मसाज पण बाकी आहे. स्पा केसांचं असं हे असतं, आंघोळ असतं. हा बॉडीचं. बेड पण मस्त वाटतं ना. सिम्पलच चांगलं वाटतं ना हॅपी बर्थडेचं. मी बोलली जास्त नको, मला ओव्हर नको होतं, म्हणजे नाही का छोट्या पोरांसारखं वाटतं ते, म्हणून. बर्थडे बॉय एन्जॉय. आणि इथे या मेजवानी घ्या. म्हणून मी महाबळेश्वर कॅन्सल करून टाकलं डायरेक्ट. तुम्हाला माहितीये मला ह्याचं कॉन्टॅक्ट आता 2 दिवसाआधी भेटलं. म्हणजे महाबळेश्वरचं माझं कॅन्सल झालं आणि तेवढ्यामध्ये भेटलं. हे बघा ड्रायफ्रुट्स. स्वरूला आणायचं एक रिझन होतं की इथे ना पूल आहे आतमध्ये, म्हणून मी यांना बोलली नको, कारण की कधी पण तो असं म्हणजे खेळता खेळता गेला आणि पूलमध्ये पडला किंवा काय. आणि इथे कसं एकदम शांतता आहे आणि त्याचा खूप आवाज असतो, मस्ती असते. तर आणायला काय नाही, आपण थोडंसं मोठं झालं त्याला आणू आपण, टेन्शन नाही. पनवेलमध्ये असं वाटतं. पनवेलमध्ये इतकी भारी प्रॉपर्टी असू शकते वाटते तुम्हाला? चला आता आपण एंट्रीचे वगैरे रील्स शूट करूया, नंतर पण करू शकतो, असं काय नाही. काही इथं बघा आपल्याला कॉपी करायला पण ठेवलं. काय काय डिच्ची दूध पावडर कॉफी इनो सर्व आहे. काय टेन्शन नाही लेगा बाय. खाने का पिणे का ऐश करने का. आता 2 दिवस फुल एन्जॉय करू. 1 दिवस. तर गाईज इथे होतं आमचा स्टे. म्हणजे हे जे महल ना तुम्हाला 1 मिनिट पुढून दाखवलं. मेल नाही, मेल तर राज्य आहे.
म्हणजे ना अशी प्रॉपर्टी ना वाव. ती ना मामा वाटलंच नव्हतं की पनवेलमध्ये मुंबईमध्ये असे पण प्रॉपर्टी असतात. म्हणजे आपण 5 स्टार हॉटेलमध्ये जातो, आपण सगळे 5 स्टार वस्तू घेतो वगैरे ठीक आहे, पण हे ना जे असं वाटतं की म्हणजे 7 स्वप्न स्टार. असतं प्रत्येकाचं, अरे यार त्या टाईमला आम्ही पाहिजे होतो राजा राणीच्या टाईमला, ते लोक कसे एन्जॉय हां. कसे राहत असतील, तर ती फिलिंग तुम्हाला इथे मला मिळेल. तू बोलले का हा हॉटेल आहे म्हणजे आणि रूम इथे याच्या आतमध्ये इथे ना काय बोलतात त्याला, हॉस्टेल ऑस्ट्रीच. हा ऑस्ट्रीच आहे बघा. दिसलं. जे आता तुम्हाला इथे खतरों नंतर के दाखवते खिलाडी मध्ये उद्या. अटॅकवाले. हां. आता आम्ही चालू डिनर करायला. उद्याचा सेकंड पार्ट असेल ना, आणि म्हणजे- फर्स्ट ब्लॉग आमचा असेल, फर्स्ट पार्टमध्ये हे सगळं टूर असेल इथलचं आणि थोडंसं बड्डे सेलिब्रेशन, आणि उद्याचा असेल ना तो दुसरा बड्डे सेलिब्रेशन जो घरी जाताना करणार आहे. आणि इथे हे बघा बाहेर गाडी जाऊ. पण म्हणजे इकडे आपल्या पिकअपला, तर मी पण चालू शकतो. नको सायकल पण आहे. सायकल पण चालू आपण सायकल. चलो घेऊ. तुम्ही इकडे काय. काय आणि हे सगळं ना जे टर्किशची हे असतं ना स्टाईल, त्या स्टाईलमध्ये जेवण याचे सगळं नॉनव्हेज नाही, इथे सगळं व्हेज आहे. बट ठीक आहे, व्हेजमध्ये पण इथे सगळं फूड पण खूप भारी आहे. पण फूड दाखवतो. चला फूड बघूया काय काय असेल आपलं मेनू. आगे इथे काय फिश टँक. सगळं दाखव. सो गाईस इथे बघा मसाज राजासारखं एकदम बाबा मसाज पण आता विचार मी मसाजचं मेन का स्विमिंग पूल आपण कधी पण करतो. मसाज इज इम्पॉर्टंट. आणि आता पहिले करूया डिनर. आणि गाईस तर ना तिकडे होता आपला रूम ना, तोच रूम होता ना आपला समोर. इथे dinner करू. कुठं तर आपला रूम तोच आहे ना पहिला. हा कालचा रूम होता आमचा. हे बघ इथे राजमहल. कुठे ताजमहल. आणि इथे बघा रूम. त्यांच्याकडे सगळं काय काय मागवलं स्किन. कधी ऑर्डर देते का समजतच नाही मला. येतात ना ते ऑर्डर असं घेऊन येऊन खा होतात बिचारे. खा बोलतात. टेस्ट करू सर खाली व्हिडिओ बनव. कुकीज आहेत ब्रेकफास्टमध्ये. आणि तिथे बघा मग अशी टी बऱ्या दिली तर कबाब. बिचारीने आता चहा आणून दिला गरम गरम. पेरी पेरी पण Sandwich. आलंय. सँडविच संपला आमचा. मी कॉफी चाय. तिकडे कॉफी चहा नाही थोडं थोडं. वेळा पहिले ना बाबूची आठवण आली ती, कोणला तर आम्हाला आम्ही विचार केला 2 तास घरी जायला लागतील, 2 तास यायला. आम्ही बाबूला जाऊन खाणं आणलं घेऊन माहिती का. यायचं. हा, इथे खूप शांत होतं ॲक्च्युली. पाण्यामुळे आणलं नाही. थंडीचे दिवस आहेत. नाही, खूप जरा पाणी बघून ना पाण्यातच जायला बोलतो डायरेक्ट. आणि मग आजारी पडला तर डेंजर काम होईल. दुबईला जायचं आम्हाला. सॉरी हां 15 दिवसांनी बाहेर जायचं आम्हाला. मग त्यासाठी बाबूला थोडी केअर करायची म्हणून. आणि माझा तर गाईज फायनली कटिंग. माझेच पुढे पण आता सांगू त्याला काय नंबर सेव्ह केलाय. काय नंबर सेव्ह केला मी. काय नंबर काय सेव्ह केला त्यांचा. मला माहिती. हे काय सांग आपण हे बंद कर ना तर चालू आहे. चालू विदाउट माचीस. 1 मिनिट स्टोरी लागते. ब्लॉग बंद करा ना 5 मिनिटं. इकडं नाही पुढे. Happy birthday to you. Happy birthday dear hubby. माझा थँक्यू वेलकम. थँक्यू. गाय पण जमलं नाही म्हणून. ओपन करायचा नाही का. राऊंड पण गाईस फायनली झालेलं आहे केक कटिंग. आणि यांचं गिफ्ट मी बोललेली ओपन करून नाही दाखवलं आहे, त्याचं तुम्हाला हे ओपन करून दाखवतील. येलो
हे बघा बाबूने ना घरी फटफट फटके मारून तोडून पण टाकला आम्ही. देख लो गाईस, शूज देख लो. कलरला भारी पण कशावरती पण जरा अशी शूज आणले. आता तर फिरायला जायचं ना म्हणून त्याचं कलेक्शन जमा करतोय. हे सब पहनेंगे की तर मला दिवस जाएंगे उधर. लय भारी कलर आहे. फायनली बेबीचा बड्डे चालू झालेला आहे. अँड हॅपी बड्डे टू यू. सगळ्यांची विश येतील. तुम्हाला काय बोलायचं आहे? सर्वांना थँक्स सो मच. तुम्ही सर्वांनी विश केला आणि असंच प्रेम करत राहा. धन्यवाद. नेक्स्ट बड्डे बाहेर देशात. मला माहिती का गाईस, तुम्ही बोलत असतील की आम्ही कमी ब्लॉग्स का काढतोय आणि हे एवढे लोकमध्ये का बोलतात त्या आवाजामध्ये. तर बिचारांची तब्येत बिघडली आहे. 2 दिवस झाले ना, भरपूर ऑर्डर्स वगैरे चालू आहेत त्यांची. काल छाती दुखत होती माझी, दम लागत होता आणि तरी दम लागत, छाती दुखत होती. मला टेन्शन आलं काय झालं. तर आम्ही मगाशी गेलेलो केक आणायला आणि मग ना इनो पण पिला. त्यांना बोलली एकदा इनो पिऊन बघा कसं वाटते. तर जरा आता बरं वाटतं त्यांना. आणि 2 गोळ्या खाल्ल्या तिकडे, सर्दीच्या आणि डोक्याची. विचारे ताप पण आहे थोडंसं ना, अंग गरम आहे ताप पूर्ण. आहे. तर म्हणून आम्ही स्विमिंग पूलमध्ये पण नाही उतरलो आणि इकडे Swimming pool रूममधल्या मध्ये पाण्यामध्ये उतरलं पण नाही वाटलं उतरलो. हां, कारण थंडी आहे. सो बोलली नकोच, अजून उतर आजारी ना पडण्यापेक्षा नको. मला जमतच नाही थंड पाणी. नाही गरम करतो ना त्या पाण्यामध्ये. सँडी पडला तिकडे. हॅपी बर्थडे लिहिलं पडलं तिकडे. पडते तो सारखा. 12 वाजल्याने पडला.